यातली विसंगती आहे ती कधी संपणार नाही आहे. खूप उशीर लागेल त्याला. म्हणजे काही लढाया अशा असतात की त्या कधीच संपत नाही, त्यातली ही आहे. 2015 साली मराठवाडा आणि विदर्भाचं चित्र थोड्याफार फरकानं असंच होतं. कधीच संपत नाही, भयाण त्यातली ही. दुष्काळ, उजाड माती आणि ओसाड मन. मात्र या जगात जोवर माणूस आहे तोवर माणुसकी राहणारच. अशा विपरीत परिस्थितीत दोन सिने अभिनेत्यांनी आपणच आपला वसा घेत एकेका आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करायला सुरुवात केली. सुरुवातीला नेमकं करायचं काय याविषयी प्रश्न होतो. फक्त मनात एक इच्छा होती की शेतकरी बांधवांना मदत जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल का, त्यातून आत्महत्या टळतील का. दोघांनी उचललेला हा दायित्वाचा वसा हळूहळू सार्वजनिक होऊ लागला. कुणी वेळ दिला, कुणी पैसा, तर कुणी कौशल्य. जमेल तसा प्रत्येकानं खारीचा का होईना पण आपापला वाटा उचलून हातभार लावला आणि एक विलक्षण चळवळ आकाराला आली. ही चळवळ म्हणजेच नाम फाउंडेशन. अनेक तज्ञ होतकरू मंडळी यात स्वेच्छेने जोडली गेली. खरं तर परिस्थितीमुळे आणि भोवतालच्या अनास्थेमुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या मनात याबद्दल एकूणच विश्वास निर्माण करणं तसं सोपं नव्हतं. मात्र फाउंडेशनचे प्रामाणिक आणि पारदर्शक प्रयत्न पाहून शेतकरी देखील पुढे आले. केवळ तांत्रिक आणि आर्थिक मदत करण्यापुरता ढोबळ विचार न करता नाम फाउंडेशनने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये ओढ्यांचे, नाल्यांचे व नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यास सुरुवात केली. खोलीकरण व रुंदीकरणातून निघालेला गाळ स्वतःच्या पडीक जमिनीत स्वखर्चानेच टाकण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहितही केलं. त्यामुळे नापीक जमीन सुपीक होण्यास मदत झाली. यात स्थानिकांचे आर्थिक योगदान आणि श्रमदान असायलाच पाहिजे असा नियमच फाउंडेशनने दीर्घदृष्टीने घेतला. त्यामुळे कामाची नियमित देखरेख तर झालीच, शिवाय कामाची गुणवत्ता सांभाळून विहित वेळेत व योग्य खर्चात कामे पूर्ण करणं सहज शक्य झालं. अशा प्रकारे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये एकूण 492 ओढ्यांचे, नाल्यांचे व नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. तसेच 383 पाझर तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्यात आले. 105 गावांमध्ये शेतजमिनीची दुरुस्ती आणि बांध बंदिस्ती करण्यात आली. 16 धरणातील गाळ काढून पाणी साठ्याची क्षमता वाढवण्यात आली. ज्या गावांमध्ये ओढे व नद्या नाहीत अशा 51 गावांमधील गायरान जमिनीवर तसेच डोंगरावर जवळजवळ 458 किलोमीटर चाऱ्या खोदण्यात आल्या. बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील 19 शेतकऱ्यांना शेततळी बांधण्यासाठी सहकार्य करण्यात आले. महाराष्ट्रातील बरीच गावे पावसाळ्यात पुरात तर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करीत होती. अशा गावात नद्यांचा खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. ह्यामुळे या गावांची पुराच्या समस्येतून सुटका तर झालीच आणि आज ह्या गावांमध्ये उन्हाळ्यात सुद्धा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला. नाम फाउंडेशनने लोकसहभागातून महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातील एकूण 1034 गावांमध्ये विविध अंगाने जलसंवर्धनाचे काम केले. फाउंडेशनने अभ्यासपूर्वक केलेल्या कामांमुळे एकूण 25,648 कोटी लिटर पाणीसाठ्याची क्षमता निर्माण झाली आणि 14,97,000 एकर जमीन नव्यानं ओलिताखाली आली. आता आम्हाला जे पाणी आहे, आता आम्ही त्याच्यावर एकरभर ऊस लावला, त्याच्यावर 2 एकर टमाटे केले, त्याच्यावर सोयाबीनला पाणी घेतला, नंतर ज्वारी, गहू असे प्रत्येक म्हणजे उत्पन्न आम्ही घेत चाललो ते खोलीकरण झाल्यापासून. आता आमच्याकडे पाणी जास्त झाल्यामुळं ज्या ठिकाणी आम्ही 4 एकर हरभरा पेरत होतो त्या ठिकाणी आम्ही आज 10 एकर हरभरा पेरत आहे. शेतकऱ्याला दुसरं तिसरं काही नको आहे, शेतकऱ्याला पाहिजे पाणी आणि हे पाणी त्या नाम फाउंडेशनच्या वतीनं आम्हाला इथं मिळालं आहे. पूर्वी ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वणवण होती ती गावे आज पाण्याने श्रीमंत झाली आहेत आणि आज या गावातील शेतकरी वर्षात 3 ते 4 पिकं घेत आहेत. जलसंधारणासोबतच शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नासाठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सारखा कल्पक पर्याय सुद्धा
फाउंडेशनच्या मध्यस्थीने उपलब्ध करून दिला, ज्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठवाड्यातील कुतुबखेडा हे गाव. हिमालया कंपनीच्या मदतीने जवळपास 13 शेतकऱ्यांना तुळशीचं उत्पादन आणि त्यांना अगदी योग्य हमीभाव आणि शेतातूनच कंपनीनं बियाणं देण्यापासून शेतातून माल नेण्यापर्यंतची प्रक्रिया अशाही मदती. रासायनिक खतांच्या अतिवापराचे दुष्परिणाम तसेच सगळ्यांनाच माहिती आहेत, पण कधी गरज, कधी अगतिकता, तर कधी मोह यामुळे त्यांचा वापर पूर्णपणे थांबत नाही. त्यामुळेच निदान या खतांचा गैरवापर तरी टाळावा आणि जमिनीची पत राखण्यास मदत व्हावी यासाठी काही गावात माती परीक्षण यंत्रे पुरवण्यात आली. ती वापरण्यासाठी गावातील तरुणांना प्रशिक्षणही दिले गेले. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा निगुतीने वापर व्हावा यासाठी काही गावात ठिबक सिंचनाची सोय उपलब्ध करून दिली गेली. यामुळेच तेथील शेतकरी आज मिरची, मोसंबी, डाळिंब अशी भरघोस पिके घेत आहेत. ह्यासोबतच शेळीपालनातून रोजगार निर्मितीसाठी राज्यातील तब्बल 300 कुटुंबांना प्रत्येकी 2 अशा 600 शेळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील प्रश्न अगणित आहेत. तारुण्यातच विधवा झालेल्या भगिनींना आयुष्याची लढाई स्वाभिमानाने लढण्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांचे भविष्य घडवण्यासाठी हवी असते ती संधी आणि समाजाची कणखर साथ. ह्या जाणीवेतूनच नाम फाउंडेशनने त्यांना शिलाई मशीन, समाजा गिरणी, कणखर साथ, शेवया मशीन ह्या जाणीवेतून महिला बचत गटाला फाउंडेशनने त्यांना पत्रावळी मशीन सेटअप देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. मात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहाचा प्रश्न फार मोठा व कठीण आहे. ह्यावर उपाय म्हणून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. निराधार व गरजू मुलांच्या शिक्षणासाठी देखील फाउंडेशन आपल्या उपक्रमांद्वारे काम करत आहे. बीड जिल्ह्यातील आर्वी गावात आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा बांधण्यात आली. नाम फाउंडेशननं पाठवलेला एक मुलगा, ज्याच्या वडिलांनी आत्महत्येनंतर आईनंही आत्महत्या केली, वडिलांचं छत्र हरवलं, आईचा आधार हरवला आणि आज हा मुलगा MBBS करतोय लातूरच्या एका महाविद्यालयामध्ये. खूप चांगली गोष्ट अशा उपलब्धी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून इथे निर्माण झाल्यात. महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यातील 10 गावातील 484 विद्यार्थिनींना शाळेत जाण्याकरिता प्रोत्साहन म्हणून सायकल वाटप करण्यात आले. मोठाली स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या ह्या मुली आज 2 चाकांवर आपल्या भविष्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. कोकणातील डोंगरावरील तसेच डोंगर पायथ्याशी असलेल्या काही गावांना पावसाळ्यात भूस्खलनामुळे जीवहानीचा धोका होता. अशा वेळी नाम फाउंडेशनने ह्या लोकांना हक्काची सुसज्ज अशी 19 घरे बांधून दिली. चांगली मदत केली आम्हाला. घरं चांगली बांधून अगदी बंगल्या पद्धतीची घरं बांधून दिली. खडकवासला धरणाजवळच्या भगतवाडीतील 16 कुटुंबांची घरे जेव्हा अचानक लागलेल्या आगीत खाक झाली, तेव्हा अवघ्या 2 महिन्यात नाम फाउंडेशनने त्या कुटुंबांना अद्ययावत अशी 16 घरे बांधून दिली. देवासारखी आली, नाही तर आम्ही अजून 5 वर्ष आम्हाला गरज आली नसती. अहमदनगर जिल्ह्यातील गोगल गावात 60 कुटुंबांना शौचालये बांधून देण्यात आली. महाराष्ट्रातील 10 गावांमध्ये आरो वॉटर प्युरिफायरही बसवून देण्यात आले. ही आरो प्लॅन पडल्यापासून कुठलेच कॉलेराचे पेशंट नाहीत, चिकनगुनियाचे नाहीत. खूप फायदा झाला सर. ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी ह्यासाठी फाउंडेशनने वैद्यकीय उपकरणे व रुग्णवाहिका भेट दिली आहे. तर साथीच्या रोगाने त्यांना आर्थिक आधार दिला आहे. वर्धा जिल्ह्यातील 624 तर औरंगाबाद जिल्ह्यातील 240 विधवा महिलांना वैद्यकीय कार्ड देण्यात आलं, ज्याद्वारे त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर विनामूल्य वैद्यकीय सेवा मिळणार आहे. जवळजवळ 4500हून अधिक विधवांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. महाराष्ट्रातील 20 शहीद जवानांच्या कुटुंबियांना एकूण 50 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मानवतेसाठी निस्वार्थ सेवा देणाऱ्या NDRF साठी 5 फुल्ली कस्टमाइज्ड किचन व्हॅन भेट दिल्या आहेत. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ठोस उपाययोजनेसह नाम फाउंडेशनने महाराष्ट्रातील तब्बल 1,80,00,000 लोकांच्या जीवनाला थेट स्पर्श केलाय.
नाम फाउंडेशन सुरू होऊन आता 7-7.5 वर्ष झाली. तर कमावलं काय जर 7-7.5 वर्षामध्ये, तर ही मंडळी कमावलेली आहे. आणि त्या मंडळींबरोबर एका माणसाबरोबर पुन्हा अजून 10, मग त्या 10 जणांबरोबर अजून 100, मग त्या 100 जणांबरोबर, अशा पद्धतीनं ते चालू आहे. आणि मला असं वाटतं की हा सगळा जो आहे शोध आहे तो संपायला नको. जिच्यातून आपण जन्माला आलो आणि जिच्या महापालिकेची गाडी आलेली, त्या मातीकडून सतत काहीतरी असताना त्या मातीलाच काहीतरी परत देण्याचा आनंद ज्यांना गवसलाय, अशा निस्वार्थ दानशूर लोकांच्या वेळ, पैसा, कष्टाच्या योगदानामुळे नाम फाउंडेशन मातीशी नाव जोडत उभे आहे. हतबल न होता त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीचा आत्मविश्वास पुन्हा उभा करण्याचे अमूल्य काम नाम फाउंडेशन अव्याहत करत आहे. काम सुरू आहे, काम सुरू राहील. गरज आहे ती अधिकाधिक सहकार्याची. अंतरावर ठेवून ते व्हेकल आम्ही काढत आहोत. धन्यवाद. या तुम्ही. पाटील साहेब, तुम्हाला निघायचं का? यांचं भाषण झाल्यानंतर. धन्यवाद. या. नाना फुलांपेक्षा काट्यांमध्ये जास्त काम करतात, त्यामुळे फुलांकडे मला पाठवलं आहे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. नाम फाउंडेशनच्या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री आदरणीय CR पाटीलजी, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सन्माननीय उदय सामंतजी, संगीताताई पाटील, आणि ज्यांनी नाम फाउंडेशन सुरू केलं, म्हणजे ज्यांचं नाव घेतल्यानंतर आपण असं म्हणू शकतो सिर्फ नाम ही काफी है, असे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, सर्व महाराष्ट्रातून आलेले नाम फाउंडेशनशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जुळलेले सर्व नागरिक, शेतकरी, भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम नाम फाउंडेशनला या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि गेल्या 9 वर्षामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन नाम फाउंडेशनने घडवून दाखवलं, अनेक वेळा समाजात लोकांचं मत असं असतं की परिवर्तन घडवण्याकरता सरकारची आवश्यकता पडते, केवळ सरकारच परिवर्तन घडवू शकतं. पण वेळोवेळी समाजाने दाखवून दिलं आहे की सरकारपेक्षा जास्त इफेक्टिव्ह परिवर्तन हे समाज घडवू शकतो. समाजातले जे नानांसारखे, मकरांसारखी जी मंडळी आहे, ही मंडळी हे परिवर्तन घडवू शकतात. खरं म्हणजे 2014ला ज्यावेळेस मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो आणि त्यानंतर सातत्याने महाराष्ट्रामध्ये 14 साली एक फार मोठा दुष्काळ आला होता. आणि एक गोष्ट महाराष्ट्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आली की देशातले सर्वात जास्त मोठी धरणं ही महाराष्ट्रात आहे, तरी महाराष्ट्र दुष्काळी आहे आणि तो दुष्काळीच राहणार आहे. कारण महाराष्ट्रातला 55% भाग हा अवर्षण प्रवण आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या
पाणी समस्येवर, महाराष्ट्राच्या दुष्काळावरचं सोल्युशन हे केवळ मोठी धरणं इथपर्यंत मर्यादित नाही, तर जोपर्यंत जलसंधारणाची कामं या महाराष्ट्रात होणार नाही, पाण्याचा पडणारा थेंबन थेंब हा जोपर्यंत आपण त्या ठिकाणी थांबवणार नाही, तो जमिनीत पोचवणार नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे आपण थांबवू शकत नाही. आणि म्हणून जलयुक्त शिवारसारख्या एका कार्यक्रमाची आखणी आपण केली. 24,000 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वॉटर स्ट्रक्चर्स तयार करायचे. खरं म्हणजे त्या काळामध्ये जवळपास 8 वेगवेगळ्या योजना चालायच्या, पण कुठलीच योजना एकमेकाला पूरक नव्हती. 6 डिपार्टमेंट त्या योजना चालवायचे. त्यामुळे महाराष्ट्रातली जलसंधारणाची स्थिती अशी होती की एकाला टोपी मिळायची, दुसऱ्याला कोट मिळायचा, तिसऱ्याला पॅन्ट मिळायची, चौथ्याला मोजे मिळायचे, 5व्याला जोडे मिळायचे. काम कुठलंच पूर्ण व्हायचं नाही. आपण सगळ्या योजनांचं एकत्रीकरण केलं आणि त्या योजनांना त्या ठिकाणी एक सिंगल कमांडच्या खाली आपण जलसंधारणाचा हा एक मोठा कार्यक्रम सुरू केला. पण एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की हा जो काही कार्यक्रम आपण सुरू केला, याला लोकचळवळीत जर कोणी रूपांतरित केलं असेल तर ते करणारे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे आहेत, की ज्यांनी तेव्हाच स्वतंत्रपणे नाम फाउंडेशनचं काम सुरू केलं आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून पहिल्यांदा बीडसारख्या भागामध्ये जो सर्वाधिक दुष्काळाने ग्रसित होता त्या भागामध्ये ट्रान्सफॉर्मेशन काय असतं याची सुरुवात त्यांनी केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, ग्लॅमर असलेली अनेक मंडळी आहेत. आज देशामध्ये नानांचं फॅन फॉलोईंग खूप मोठं आहे. मराठी माणसाच्या मनामध्ये नाना असतील, मकरंद असतील, हे घर करून आहेत. आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला, कारण या दोघांचंही व्यक्तिमत्व असं आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला ही मंडळी आपली वाटतात, आपल्या घरची वाटतात. हे जे काही एक त्यांच्याकडे ग्लॅमर आहे, हे जे काही एक त्यांच्याकडे चुंबकीय आकर्षण आहे, याचा योग्य उपयोग त्यांनी केला. कारण लोकांना त्यांच्यासारख्या व्यक्तीने एखादी गोष्ट सांगितली तर हे खरं बोलतायत, हे आम्हाला फसवणार नाहीत, हे आमच्याकरता आले आहेत, यांचा स्वार्थ नाही आहे, अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये होती. म्हणून ते जसं मैदानात उतरले तशी जनताही त्यांच्यासोबत उतरली आणि एक फार मोठी लोक चळवळ या ठिकाणी सुरू झाली. ज्या लोक चळवळीनं मग वेगवेगळी रूपं घेतली. जलसंधारणापासून आता आपण बघितलं, जलसंधारणापासनं मग पीक कुठलं घ्यायचं, मग त्या पिकाला मार्केट कसं द्यायचं, मग शेतकऱ्यांच्या मुले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना कशा प्रकारे आपल्याला शिक्षण देता येईल, मुलींची लग्न कशी करता येईल, त्यांना आत्मनिर्भर कसं करता येईल, अशा अनेक गोष्टी या माध्यमातून या ठिकाणी होत गेल्या. आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की 1000पेक्षा जास्त गावांमध्ये नाम फाउंडेशननी वेगवेगळ्या प्रकारची कामं केली आहेत आणि कित्येक लोकांची मनं ही त्या ठिकाणी बदलण्याचं काम हे नाम फाउंडेशननी केलं आहे. खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, आपण नेहमी म्हणतो की नेतृत्व, अनेक वेळा नेतृत्व म्हणजे पॉलिटिकल लीडर्सकडे पाहिलं जातं. नेतृत्वाचा खरा अर्थ काय की जो लोकांना प्रेरित करू शकतो आणि लोकांमध्ये जिंकण्याची जिद्द तयार करू शकतो, तो खरा नेता असतो. आणि ही जिंकण्याची जिद्द, जे लोक हारले होते, ज्या लोकांना असं वाटत होतं की आमच्या जीवनात काही फार उरलं नाही आहे, आमचं जीवन बदलूच शकत नाही, अशा लोकांचं पौरुष जागृत करून त्यांच्याच माध्यमातून ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायचं, मला असं वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे जलयुक्त शिवारसारखी आमची योजना यशस्वी झाली, खूप लोकांच्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन झालं. त्याचं एकमेव कारण की नानासारखे, मकरंदसारखी मंडळी ही एक प्रकारे लोक चळवळ तयार करत होते आणि लोकांच्या मनामध्ये एक अशा प्रकारची भावना, एक आत्मविश्वास तयार करत होते की हो मी करू शकतो, आता मला कोणाची आवश्यकता नाही, माझ्या भरोशावर येऊ शकताय, माझी ताकद तेवढी आहे. खरं म्हणजे नानांचं एक वाक्य मुलाखतीतलं फार महत्त्वाचं आहे. ते असं म्हणाले, आपली दुःखे चिरंजीव असायला हवीत.
अश्वत्थाम्यासारखी दुःख भक्तांना माणूस समृद्ध होतो, नाहीतर कोशातच अडकून पडतो. ते जे सामान्य माणसाचं दुःख होतं ते जगण्याची क्षमता ही नानामध्ये आणि मकरंदमध्ये होती. आणि म्हणून नाम फाउंडेशन हे काम या ठिकाणी करू शकलं. सामान्य माणसाला वाटलं की जी दुःख आम्ही भोगतोय ती दुःख आत्मसात करून आमच्या जीवनामध्ये बदल करण्याचं काम हे या ठिकाणी ही मंडळी करतायत. आणि मला अतिशय आनंद आहे की वेळोवेळी नाम फाउंडेशनसोबत जोडण्याची संधी मला मिळाली, कामांमध्ये सोबत करण्याची संधी मिळाली. अनेक ठिकाणी सरकारला त्यांनी मदत केली, सरकारच्या कामांमध्ये ती कामं आपल्या अंगावर घेऊन ती कामं त्यांनी पूर्ण केली. नाना तर म्हणायचे अनेक वेळा की तुम्ही फक्त डिझेलची व्यवस्था करा, बाकी सगळं आम्ही करून टाकतो. ते मशिनरी घेऊन यायचे, ते त्या ठिकाणी सगळं खोदकाम करायचे. आज आपण पाहू शकतो, मला एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे आणि विशेषतः जलसंसाधन मंत्री असल्यामुळे केला पाहिजे की 2019-20 साली केंद्र सरकारने एक अहवाल प्रकाशित केला सर्व राज्यांमधल्या पाणी पातळीच्या संदर्भात. आणि या अहवालामध्ये केवळ महाराष्ट्र एक असं राज्य होतं की ज्यांनी आपली पाणी पातळी वाढवून दाखवली. 2015 ते 2019 सातत्याने नाम फाउंडेशन सारखे लोक जे काम करत होते. आणि मग याच्यासोबत मी पाणी फाउंडेशनचा देखील उल्लेख करीन, अमीर खान यांचा, किंवा भारतीय जैन संघटना आमच्या शांतीलालजी मुथांचा देखील उल्लेख करीन. अशा अनेक मंडळी आपापल्या, कोणी छोटं केलं असेल, कोणी मोठं केलं असेल, या सगळ्या लोकांनी जी लोक चळवळ तयार केली त्यातनं महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांनी आपलं गाव पाणीदार करून दाखवलं. गाव पाणीदार झाल्यानंतर आपल्या पिकांचं नियोजन केलं. मला आजही आठवतं, मी सांगोल्याला गेलो होतो आणि सांगोल्यामध्ये एका शेतकऱ्याने माझा हात पकडला आणि मला म्हणाला की तुम्ही जरा माझ्या शेतीवर चला. आणि मी तिथे गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 3 वर्षापूर्वी हे मारहाण होतं, इथे काहीच होत नव्हतं. 3-4 वर्षापूर्वी मी ॲपलबेर या ठिकाणी जलसंधारणाचं काम केलं. त्या ठिकाणी जलयुग शिवारच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनातनं मी वॉटर स्ट्रक्चर्स तयार केले. आता मी ॲपल बेरची शेती करतो आणि 25 लाख रुपये वर्षाला कमवतो आहे. म्हणजे ज्या ठिकाणी काही होत नव्हतं, ज्या ठिकाणी पाणी टँकरने आणावं लागायचं, त्या ठिकाणी हे परिवर्तन. किंवा लातूरमध्ये एका शेतकऱ्याने मला त्यांच्या शेतीवर नेलं. त्यांनी सांगितलं 9 बोर केले होते, 9. पण 9 बोरपैकी एकाही बोरला पाणी नव्हतं. पण जलसंधारणाचं काम झाल्याबरोबर 9ही बोरला पाणी आलं आणि आता माझी शेती समृद्ध झाली. हे जे काही परिवर्तन जलसंधारणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात झालेलं आहे, मला असं वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जसं आत्ताच नानांनी आपल्या फिल्ममध्ये सांगितलं, अव्याहत चालणारं काम आहे. हे काम थांबवून चालत नाही. जलसंधारणाचं सगळ्यात महत्त्वाचं काही घटक असेल तर सातत्याने दर 3 वर्षांनी 4 वर्षांनी ही जी वॉटर स्ट्रक्चर्स असतात त्याचं पुन्हा आपल्याला खोलीकरण करावं लागतं. त्याच्यामध्ये आलेला गाळ आपल्याला काढावा लागतो. पण आता शेतकऱ्यांनाही कळलं आहे, कारण नानांनी आणि मकरंदनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जो गाळ काढला तो गाळ शेतकऱ्यांच्या शेतीत नेऊन टाकला. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा इतका फायदा झाला, गाळ इतका समृद्ध असतो की 3-4 वर्ष शेतकऱ्यांना रासायनिक खतं वापरायची गरज पडत नाही. त्यामुळे त्यांची इनपुट कॉस्ट त्या ठिकाणी कमी होते, त्यांचं उत्पादन त्या ठिकाणी वाढतं. त्यामुळे एक प्रकारे आपण अनेक वेळा इंग्रजी लोक सांगतात की तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला मासा पकडून खायला दिला तर त्याची 1 दिवसाची भूक मिटेल, पण तुम्ही त्याला मासे पकडायला शिकवलं तर जन्मभराची भूक मिटेल. मला असं वाटतं हेच तत्व नाम फाउंडेशननी या ठिकाणी अंगीकारलं आणि प्रत्येक व्यक्तीला ते ट्रेनिंग दिलं, त्याला त्याच्यातला तो आत्मविश्वास जागृत केला. त्यामुळे आता ही जी गावं बदललेली आहेत ही ऑटो पायलट मोडवर गेलेली आहेत. आता या ठिकाणी आपला गाळ काढला पाहिजे, त्यांना माहिती आहे वॉटर स्ट्रक्चर्स कसे मेंटेन केले पाहिजे, त्यांना माहिती आहे CCT डीप CCT कुठे तयार केली पाहिजे, डोंगरावर पाणी कुठे अडवलं पाहिजे, ते खाली कसं येणार आहे, याचं इंजिनिअरिंग काय आहे. म्हणजे जो 2 वर्गही शिकला नाही त्याला पाण्याचं इंजिनिअरिंग आज समजलेलं आहे. हे महाराष्ट्रातलं ट्रान्सफॉर्मेशन नाना तुम्ही करून दाखवलं. आणि म्हणून खरोखर मी नाम फाउंडेशनचे मनापासून आभार मानतो. महाराष्ट्रामध्ये तुम्ही केलेलं जे काम आहे आणि तुम्ही जे काम करताय हे प्रचंड इन्स्पायरिंग आहे. आणि म्हणून मी नेहमी जे म्हणतो की समाजच परिवर्तन घडवू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं.
की जी काही तुमच्याकडे शक्ती होती त्या शक्तीतनं तुम्ही परिवर्तन हे घडवलेलं आहे आणि भविष्यात खूप परिवर्तन अजून घडवायचं आहे. मला असं वाटतं की आता तुम्ही एक्सपर्ट झाला आहात, त्यामुळे आता तुमचं जे एक्सपर्टीज आहे, एकदा एक्सपर्ट झाल्यानंतर एक्सपोनेन्शियल वाढ ज्याला म्हणतो ती आपल्याला करता येते. 1000 गावं झाली आहेत, 24,000 गावांपर्यंत नाना पोचायचं आहे. आणि मला विश्वास आहे तुम्ही एकदा मनात घेतलं, हे दोघंही असे आहेत म्हणजे यांचं वर्णन अवलिया म्हणून केलं तरच आपला दुसरा त्याचं काही वर्णन, नानांचं तर अवलिया म्हणूनच वर्णन करावं लागेल, पण एकदा मनात घेतलं तर ते निश्चितपणे पूर्ण करतील. आणि म्हणून मी आज अतिशय मनापासून शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहे. आणि मला विश्वास आहे की CR पाटील साहेबांनी देखील गुजरातमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे जलसंधारणाच्या क्षेत्रात. हे जे काही मॉडेल्स आपण तयार केलेले आहेत, जलसंसाधन मंत्रालयाने नंतर आमचं जे मॉडेल आहे त्या मॉडेलवर देशभरात GR काढला. मला असं वाटतं की हे जे काही जलसंधारणाचं काम आहे, या जलसंधारणाच्या कामाला अधिक गती कशी येईल, अधिक बळकटी कशी येईल, या दृष्टीनं आपल्या सगळ्या योजनांमध्ये नाम फाउंडेशनसारखी जी काही अतिशय चांगलं काम करणाऱ्या संघटना आहेत, या संघटनांना स्थान दिलं पाहिजे. त्यांना राजश्रयाची गरज नाही आहे, पण त्यांच्या कामामध्ये आपण काय हातभार लावू शकतो, तो हातभार जर आपण केंद्राच्या योजनांमध्ये लावला तर मला असं वाटतं की सरकार आणि समाज एकत्रित येईल आणि ट्रान्सफॉर्मेशनची गती जी आहे ती अत्यंत वेगानं त्या ठिकाणी वाढेल. म्हणून मी त्या संदर्भात आपण योग्य तो निर्णय घ्याल अशा प्रकारची अपेक्षा निश्चितपणे व्यक्त करतो. आणि नाना, आपण मला या चांगल्या कार्यक्रमामध्ये बोलवलं. आपण आणि मकरंद सातत्याने चांगलं काम करता आणि चांगल्या कार्यक्रमात आम्हाला बोलवत असता. असंच यापुढे देखील बोलवत राहा. आम्हालाही तुम्ही नाम फाउंडेशनचा कार्यकर्ता समजा आणि कार्यकर्ता म्हणून कधीही कुठलीही गोष्ट या ठिकाणी तुम्ही निश्चितपणे मला सांगू शकता. तसंही नानांचं माझं नातं, नाना माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. म्हणजे मी आपल्या सगळ्यांना सांगितली पाहिजे की पूर्वीच्या काळी आपल्याला कल्पना आहे की मला असं फार आवेशाने भाषण देण्याची एक सवय होती. माझं भाषण झालं की 5व्या मिनिटाला नानांचा फोन यायचा, देवेंद्र बोललास चांगला, अरे बाबा पण असा बोलशील तर हार्ट अटॅक येईल, जरा शांत बोलणं. असं करून करून माझी भाषणाची जी स्टाईल आहे ती बदलवणारे नाना आहेत. आज जे मी शांतपणे तुम्हाला बोलताना दिसतो ते नानांमुळे दिसतो. अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील, काही गोष्टी नंतर सांगेन, पण मला असं वाटतं की त्यामुळेच या कार्यक्रमाला आल्यानंतर आणि मला असं वाटतं नाना आणि मकरंद या दोघांनी आणि जी टीम त्यांनी तयार केली आहे, खरं म्हणजे आज एक मोठी टीम या ठिकाणी आमचा मल्हार देखील आहे आणि खूप लोक आहेत की जे आज एक टीम म्हणून काम करतायत. या संपूर्ण टीमचं आणि या टीमशी जुडलेल्या सगळ्यांचं आज मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि या चांगल्या कार्यक्रमात मला निमंत्रित केल्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. मला नागपूरला जायचं असल्यामुळे CR पाटील साहेब आपली मी या ठिकाणून रजा घेतो. खरं म्हणजे आपण आणि ताई गुजरातमधनं आल्या आणि आपण पूर्ण वेळ आहे, मी महाराष्ट्रातला पूर्ण वेळ थांबत नाही आहे, पण आमचे प्रतिनिधी म्हणून माझे मित्र आणि आमचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब या ठिकाणी निश्चितपणे थांबतील. आपली मी या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवर्जून सांगण्याची गोष्ट अशी आहे की या सगळ्या मंडळींना एवढ्यासाठी बोलवलं की तुम्ही जे सहकार्य केलेलं आहे, देवेंद्र, एकनाथजी, तू, अजित, सगळ्यांनी ज्या पद्धतीनं केलेलं आहे त्यामुळे हे शक्य झालं. म्हणजे मी सरकार कुठलं किंवा मी कुठल्याही पक्षाचा नाही हे मी वारंवार सांगतो, पण ज्या पद्धतीनं तुम्ही मदत केली सगळ्यांनीच, उदयनी सुद्धा, तर त्यामुळे तुम्हाला ते कळावं, लोकांना माहिती असावं की हे केवळ मंत्री किंवा केवळ राज्य तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. या मंडळींनी खूप कामं केली आणि नाम जे पुढे काम करू शकलं, ते एवढं काम करू शकले, त्याला तुम्ही कारणीभूत आहात. हे लोकांना सांगायचं तुमच्या समक्ष, म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलं. तुम्ही निघा, तुम्ही निघा. हां, पाटील साहेब तुम्हालाही निघायचं ना. आम्ही आता आमच्या कार्यकर्त्यांचं आम्ही बोलत बसू. आपण कालही
परेश, सागर, तुमच्याबरोबर फोटो काढण्याचं भाग्य मला मिळतं. या. एक आवाहन नामच्या निमित्ताने नामची जी काही सर्व सुहृदयी मंडळी इथे जमलेली आहेत, 1032 गावांमध्ये काम पाण्याचं केल्यानंतर आम्ही त्या गावांना भेटी दिलेल्या नाहीत असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तर नामच्या वतीनं म्हणजे सकाळीच आज नानाजींशी बोलताना त्यांनी एक सांगितलं की त्या प्रत्येक जिथे पाण्याचं काम झालेलं आहे त्या प्रत्येक गावांनी 1000 देशी झाडं लावली आणि त्याचं संगोपन केलं तर आवर्जून तिथे भेट द्यायला आवडेल असं या निमित्ताने एक आवाहन कर. धन्यवाद. खूप वेळ कार्यक्रम चाललेला आहे. एक साधी गोष्ट अशी आहे की आपल्या हातून काम चांगलं घडण्यासाठी आपण एकदम मृत्यूवर विश्वास ठेवला की जगणं सोपं होतं. गोंधळ काय होतो, काही मंडळींना ते कळतच नाहीये की आपण मरणार आहोत. ते एकदा मान्य केलं की जगणं खरंच छान होतं. त्यामुळे आयुष्य इतकं सुखकर झालेलं आहे. म्हणजे हे आपल्या काही पूर्वजांनी, सगळ्यांनी, संतांनी सगळं सांगून ठेवलेलं आहे की सगळं इथंच ठेवून जायचंय, काही घेऊन आलेलो नाही. पण तरी सुद्धा कुठे सुधरत नाही, आपण कुठे वळत नाही. आपण त्या आपल्या वागणुकीत, वर्तनामध्ये ते कधी प्रतीत होत नाही. नाम फाउंडेशन म्हणजे तुम्हाला खरं सांगतो खूप मोठे पुरस्कार मिळाले. नॅशनल आहेत, आपले राज्यस्तरीय आहेत. पण नाममध्ये काम केल्यानंतर जे समाधान मिळालं त्याच्यामुळे इतका मोठा पुरस्कार नाही आहे. रात्री झोपताना इतका आनंद असतो. आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आलंय. वेलकम केल्यामुळे मग तिकीट काढून आलेल्या माणसाला हसवलेलं नाही आहे. आमचा तळागाळातला जो होता. आणि आता आपण शेतकरी असल्यानंतर माझ्या लक्षात अजून येतं त्या विवंचना किती आहे. आज एवढा जनसमुदाय तुमच्या बरोबर, हे कार्यकर्ते सगळे बरं का, हे केवळ एक गर्दी करायला किंवा आलेली नाही, ते सगळे. कांता आज आवर्जून आला. कांता इतकं छान काम करतोय, मला अगदी आवर्जून सगळे फोटो पाठवतो, सांगतो. कांताराव देशमुख म्हणतात त्यांना, मी त्याला कांताच म्हणतो. आणि मी त्यांना कांताराव म्हणलं की मग त्याला वाईट वाटतं. कुठल्याही पक्षाशी किंवा कुठल्याही याच्याशी कोणीही मला, सगळेच मित्र आहेत माझे, सगळ्याच पक्षातले, सत्ताधारी असतील, विरोधी पक्षातील असतील. माझं नेहमीच असं म्हणणं असतं, कोणीही जो सत्ताधारी असेल आणि विरोधी पक्ष, त्यांचं नातं जीभ आणि दात असं असायला पाहिजे. सत्ताधारी पक्ष म्हणजे दात आणि विरोधी पक्ष म्हणजे जीभ. सत्ताधारी पक्षानं जीभ चावायची नाही, त्यांनी गुण्या गोविंदानी राहायला पाहिजे. काही चुकीचं होत असेल तर ती जिभेची जबाबदारी असते सभ्य भाषेमध्ये त्या दातांना सांगण्याची. आणि हे ज्या दिवशी होईल, मला नेहमीच असं वाईट वाटतं, राजकारणाचा स्तर कसा आहे, काय, कोण कसं बोलतो त्याच्यावर बोलण्याची ही जागा नव्हे. पण ज्या पद्धतीचं पूर्वीचं होतं, तर मी सतत असं आठवायचं का पूर्वी काय होतं, पूर्वी किती छान होतं, आज का नाही छान, याच्याबद्दल एक मनामध्ये ती किंतु तो असतोच.
आमची वसुंधरा जी आहे ही अनाउन्सर वगैरे नाही आहे बरं का. वसुंधरानी जोशींवर पुस्तक लिहिलेलं आहे. काय नाव पुस्तकाचं? पुस्तकाचं नाव शोध अस्वस्थ कल्लोळांचा. शरद जोशींवर पुस्तक. तिचा खूप अतिशय जवळचा संबंध होता तिच्या पतींचा, त्यांच्याशी अतिशय जवळचा. शरद जोशी म्हणजे त्यांच्या कामाची म्हणजे तुलनाच करता येणार नाही कशाशी. अख्खं आयुष्य दिलं त्या माणसाने शेतकऱ्यांसाठी. त्यांचा सहवास लाभून तिने त्यांच्या सहवासामध्ये राहून हे पुस्तक लिहिलेलं आहे. शरद जोशी ते एकदा मला म्हणाली होती की तुमच्याबरोबर राहून मला तुमच्यावर पुस्तक लिहायचं आहे. पासंगाला सुद्धा यांच्या पुरणार नाही आम्ही. दूरवर कुठे त्यांच्या बाजूला सुद्धा जाण्याची आमची लायकी नाही. फार ही मोठी माणसं आहेत. आणि वसुंधरा तू खूप छान लिहितेस, बोलतेच छान, तुला शब्द शोधावे लागत नाहीत. त्याचं कारण आतमध्ये आणि काही किंवा कोणाला इम्प्रेस करायला असं तू करत नाहीस. त्यामुळे तुझं ओघवत आहे सगळं बोलणं, छान बोलतेस. आणि तू आज होतीस हे मला माहिती नव्हतं. मला सांगितलं कोणतरी अनाउन्सर आहे. म्हटलं तिला फक्त सांगा शेरो शायरी वगैरे बोलू नका, आमचे शेतकरी आहेत सगळे, त्यामुळे त्यांना ते काही कळणार नाही. तिला आल्यावर मी बघितल्यानंतर म्हटलं तू आहेस होय. मग तिला काही सांगायची म्हटलं गरज नाही आहे. अतिशय सुंदर माणसं जोडली गेली. काय कोण कुठले कसे काय आलेले आहेत. हा गेला वाटतं, भोसले गेला का? वेगवेगळ्या प्रांतातली वेगवेगळी माणसं तुम्ही असेच. कारण आता एक इथे चंद्रशेखर कुठं आहेत? चंद्रशेखर जरा वर या. गणेश कुठं आहे? गणेश, चंद्रशेखर बोलो. गणेश बसा जरा तिकडे. तुम्ही तिकडे बसा. बस मुस्कटीत देईन तिथं. बस बस तिकडं. बस तिकडं. तिथं बस. अरे शेख बस. मल्हार सुधा, राजू तुम्ही जरा वर या ना. आणि मला तुमच्याबद्दल मला सांगू दे. आम्ही एकदा त्यावेळी सुरुवात केली होती. त्यावेळी ठरवलं होतं की पहिली 5 वर्ष मी आणि मकरंद आपण पहिली 5 वर्ष इथे थांबूया. बस रे बस 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 बस. आणि मग 5 वर्षानंतर नवीन नेतृत्व तुम्ही तयार करत जायचं. आपण तिथे चिकटून नाही बसायचं. आपण मग आशीर्वादासाठी तिथं थांबायचं. काही कुठल्या अडचणी असतील काय असतील त्यावेळी त्यांनी विचारलं तर त्यांच्याकडनं या बसा. हे आपले जुने ट्रस्टी सुधाकर, राजू. हो हो मल्हार येणार नाही स्टेजवर. असो ठीक आहे. तर नवीन नेतृत्व म्हणून आमच्याकडे चंद्रशेखर हा आता स्वतः CA आहे. सगळा कारभार आहे हा चंद्रशेखर पिल्लाई ना रे. हो चंद्रशेखर पिल्लाई. अण्णावर जाऊ नका, निर्व्यसनी आहे तो. आणि गणेश मल्हार आहे. अजून खूप कार्यकर्ता आहे. गणेश अतिशय प्रामुख्यानं खूप काम करतो. आमच्या क्षिप्रा माथुर आलेले आहेत. राजस्थान त्यांनी सांभाळला. संजय आहे नाईक. आणि आमचा स्टाफ जो आहे इतका कमालीचा स्टाफ आहे. म्हणजे तुमच्या त्या कामाच्या वेळा वगैरे नाही आहे. आमच्या ट्रस्टीना कुठल्याही फॅसिलिटीज नाही आहेत. पैसे नाही, ट्रॅव्हलिंग ह्याचा सुद्धा अलाउन्स नाही आहे. आणि हा माणूस अतिशय विचित्र आहे. काही कोणाला काही देत नाही, 1 रुपया कुठे देत नाही. त्यामुळे मी त्याचा अतिशय आभारी आहे. चंद्या तू हे सगळं तुम्ही सांभाळाल पुढे याची खात्री आहे. कुठल्याही कारणासाठी आम्ही असलो तर आम्ही आहोतच. काही सांगा तुम्ही. आम्हाला एक चेहरा आहे म्हणून आम्हाला कुठेतरी जाणं म्हणून तुम्हाला जर घेऊन जायचं असेल तर. पण खऱ्या अर्थानं आमचे जर कोण खांब असतील तर ही मंडळी आहेत. आणि खूप छान नियोजन करतात. आमची क्षिप्रा ही अतिशय मोठी लेखिका आहे, जर्नलिस्ट आहे. खूप छान लिहिते. अप्रतिम कवयित्री आहे. फार सुंदर लिहिते. म्हणजे तिच्या खूप कविता मी माझ्या सिनेमामध्ये सुद्धा वापरलेल्या आहेत. फार सुंदर माणसं आपल्याला मिळाली आहेत.
आणि वारंवार की हे चुकलंय सांगणारी माणसं बरोबर असली की फार सोपं जातं. त्यामुळे ही अशी माणसं भेटल्यानंतर अरे पाटील आलाय सर, काजळे पाटील आलाय, वा छान. राहुल मुख्यमंत्र्यांच्या सेक्रेटरी आहेत हे, ते येऊ शकणार नाही ते सांगताना विचारत नाही ना अजून तुम्ही फोन करा, ते अजून येतील. अरे म्हटलं तब्येत बरी असती तर ते आलेच असते, आणि उगाच म्हटलं कशाला बोलायचं. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. खूप उशीर झालेला आहे, 1:45 वाजायला आलेले आहेत. सगळ्यांच्या जेवणाची सोय केलेली आहे की नाही? जेवणाची सोय झालेली आहे ना? हां, आपण सगळेजण. आणि आता आभार कुणाकुणाचे म्हणून मानायचे. आपण कुणावरही उपकार करत नाही हे लक्षात ठेवा. हे आपली गरज आहे म्हणून आपण करतोय, आणि हे सातत्यानं करतच राहायला पाहिजे. आपल्या कुटुंबापुरतं करतो ना, कुटुंब थोडं विस्तारित करत जायचं. भिंती पाडायला शिकलं ना की फार सोपं होतं, पण त्या चांगल्या कारणासाठी भिंती पाडायच्या असतात. मग आपल्याला तो निसर्ग आपल्याला घरात घेता येतो, त्या निसर्गाची निगा राखावीशी वाटते. आणि हे आता आपण सगळ्यांनी वसा घेतलेला आहे. कधीही न संपणारं काम आहे, त्यामुळे हे तुम्हाला सातत्यानं करतच राहावं लागणार आहे. आमची वय होतील, उद्या तुमची होतील, परवा त्यांची होतील, पण तरीसुद्धा हे न संपणारं काम ते अव्याहतपणे सातत्यानं करत राहणं हे गरजेचं आहे. राजकारणी मंडळी सगळ्यांना बरोबर सगळ्यात म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विरोधी आणि सत्ताधारी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करत राहायला पाहिजे. गावातल्या प्रत्येक माणसाची कोणाशी वितुष्ट नको. सामाजिक कार्य करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाता आलं तरच ते खरं काम आहे. तुम्ही इतके जण आलात, इथे बसलात, हा काही करमणुकीचा कार्यक्रम नव्हे. सुरुवातीला जो गोंधळ होता, आहा इतका अप्रतिम. तू नव्हताच मगाशी उदय, काय गोंधळ होता. म्हणजे पुलंच्या भाषेत राजकारणी मंडळी सुद्धा असा गोंधळ नाही घालू शकत. इतका सुंदर गोंधळ होता. पुलंनी म्हटलं, मी नाही. काय त्यांचा आवाज होता, काय पद्धतीनं तुम्ही पाहिलं. पहाडी अगदी अतिशय सुंदर. सॉरी बरं का होत मी, अरे काय रे हे बोंडूक समोर आलं ना की मी सुटतो ते. त्यामुळे अतिशय आनंद. पुन्हा तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल उदय तुझे खरंच अतिशय मनापासून मी आभार एवढ्यासाठी मानतो. चिपळूणच्या वेळी तुझी केलेली मदत आहे त्यावेळी, आणि सातत्य त्यातलं जे आहे, असं नाही ती फक्त कुठेतरी तुला कुठे मतं मिळतील म्हणून तुझं ते सातत्य तिथलं हे आहे. हळूहळू तुझे कपडे सुद्धा बदलतील याची मला खात्री आहे. पोट थोडं कमी झाल्यानंतर मग ते बदलेल ते सगळं तुझं. पुन्हा एकदा धन्यवाद. लवकरच आपण जेवायला बसूया. कशी सोय आहे मला माहिती नाही आहे. हो ना, मला माहिती आहे. पाटील मला आता म्हणाले की जाताना अनाऊन्स करू नका, त्यांनी 25 लाख रुपये डोनेट केले त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यामधून. तर ते 25 कमी आहेत. मी त्यांच्याकडनं पुढच्या वेळी दिल्लीला जाईन त्यावेळी खूप घेऊन येईन. आणि आपण ते सातत्यानं हे कामं आपल्याला सातत्यानं करत राहायला पाहिजे, आणि ते आपण करत राहणार आहोत. शपथ घ्यायची की याच्यातून मी कुठेही याच्यामध्ये आपलाप नसेल, भ्रष्टाचार नसेल. आणि पुन्हा मी तुमचा आभारी आहे. खाली वाकून मी तुम्हाला नमस्कार करतो सगळ्यांना. असेच कायम नात्यामध्येच राहा आणि काम छान सर. गणेश, तुम्ही सगळ्याच मंडळींचा मी फार आभारी आहे, आमचा स्टाफचा आभारी आहे. नाम फाउंडेशनतर्फे नानांचा आपण सत्कार घेतो आहोत. उदय सामंत सर, मकरंद नासपुरे आणि चंद्रशेखर सर यांना विनंती आहे, आपण हा जो वुडन मोमेंटो देतो नानांना, तर त्याच्यामध्ये नानांच्या थंब इम्प्रेशन त्या वुडन मोमेंटोवर आपण केलेलं आहे, क्रिएट केलेलं आहे. आणि नाम फाउंडेशनतर्फे हा कृतज्ञता सत्कार नाना पाटेकर यांचा. टाळ्यांचा आवाज मला कृपया जोरदार हवाय. हा माझा अंगठा आहे. अशिक्षित असल्यामुळे त्यामुळे त्यांनी मला माझा अंगठाच दिलेला आहे परत उमटवलेला. बरं, हा अंगठा सगळीकडे उमटा बरं का. आता ह्याच्यानंतर तुमचे सगळ्यांचे अंगठे उमटले पाहिजेत सगळ्या जनमानसावर, आणि तुम्ही ते उमटवाल. पुन्हा तुमचा मी आभारी आहे. चंद्रशेखर, तुमच्या पुढच्या वाटचालीला अतिशय शुभेच्छा. आम्ही आहोतच.
सभागृहात उपस्थितांना विनंती आहे की खाली भोजनाची जेवणाची व्यवस्था